गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। कत्तलखान्यात जाणाऱ्या 26 जनावरांची भोकरदन पोलिसांनी सुटका केली आहे। पोलीस उपनिरीक्षक पवन राजपूत यांच्या पथकाची उल्लेखनीय कामगिरी आहे। खुल्या वाहनातून जनावरांची वाहतूक केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, म्हणून आता जनावर तस्करांनी चक्क बंदिस्त कंटेनरचा आधार घेतला जात असून याच अनुषंगाने भोकरदन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक पवन राजपूत यांचे पथक तयार करून म्हणजेच पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब सहाणे, हेड कॉन्स्टेबल प्रशांत उबाळे, हेड कॉन्स्टेबल विकास जाधव, पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी जाधव यांनी कत्तलीसाठी घेऊन नेणाऱ्या जनावरांच्या कंटेनरला फिल्मी स्टाईल पाठलाग करून MH12 RN 8984 कंटेनर दिनांक 17 एप्रिल 2025 रोजी ताब्यात घेतला असून त्या कंटेनरमधील 2 आरोपींपैकी मोहम्मद सरताज बिलाल चौधरी वर्ष 22 राहणार स्नेहनगर याच ताब्यात घेतलं असून दुसरा आरोपी मुसाभाई हा फरार होण्यास यशस्वी ठरला असून या कुंभारी फाट्यावरील कारवाईत तब्बल 26 जनावरांची सुटका केली असून या कारवाईत 23,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत उबाळे यांच्या फिर्यादीवरून या दोन्ही आरोपी विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक भाऊसाहेब सहाणे यांच्याकडे देण्यात आलाय। एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी अमोल शिंदे, भोकरदन। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।